Good morning, my dear students. Welcome in 10th Standard Marathi Google Classroom. As you know, in our last lecture, we have started our first rapid reading, मोठे होत असलेल्या मुलांनो. And now, in this lecture, we are going to complete that lesson. And yes, in this lecture, we will discuss about question answer also. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शिकत आहोत मोठे असलेल्या मुलांनो हा आपला पहिला स्थूल वाचनाचा पाठ, ज्याचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. पाठाचा अर्धा भाग आपण पाठच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. आता आपल्याला ह्या पाठाचा पुढच्या भागाला सुरुवात करायची आहे. हमने हमारे पिछले लेक्चर में आधा पाठ पढ़ लिया था और हम अब आगे का आधा पाठ इस लेक्चर में पूर्ण करेंगे. पण पुढच्या पाठाची सुरुवात करण्याआधी आपण या आधी जेवढा पाठ शिकलेलो आहोत त्या पाठाची पुन्हा एकदा उजळणी करणार आहोत, ती म्हणजे अगदी थोडक्यामध्ये. इस पाठ को आगे बढ़ाने से पहले हमने पिछले लेक्चर में जितना पढ़ा था उसका एक बार रिवीजन करेंगे और उसके बाद हम लोग इस लेक्चर को आगे बढ़ाएंगे, जिससे आपको ये पाठ समझने में ज़्यादा आसानी होगी. तर डॉक्टर अनिल काकोडकर आपल्या कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून बार्क म्हणजेच BARC मीन्स भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी गेले होते. हमारे पाठ के लेखक डॉक्टर अनिल काकोडकर जी अपने कॉलेज की पढ़ाई पूर्ण करने के बाद BARC मतलब बार्क में ट्रेनिंग लेने के लिए गए थे और वहाँ पर उन्होंने जो अनुभव लिए, त्यांनी तिथे जे अनुभव घेतले ते अनुभव ते आपल्यासमोर या पाठामध्ये पत्राद्वारे ठेवत आहेत. मतलब अपने उन्हीं अनुभवों को वो हमारे सामने इस पत्र रूपी पाठ के माध्यम से रख रहे हैं. भारतामध्ये बार्क या संस्थेचा पाया डॉक्टर होमी भाभा यांनी घातला. मतलब भारत में अनुसंशोधन करने वाली बार्क इस संस्था को डॉक्टर होमी भाभा इन्होंने स्थापित किया. ज्यावेळी लेखक अनिल काकोडकर बार्कमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी गेले होते त्यावेळी ती संस्था सुरू होऊन केवळ जेमतेम 7 वर्षे झालेली होती. मतलब जब हमारे लेखक डॉक्टर अनिल काकोड जी वहाँ पर ट्रेनिंग लेने के लिए गए थे तब इस संस्था को लगभग सिर्फ 7 ही साल हुए थे और वहाँ पर 100 विद्यार्थी पढ़ रहे थे आणि त्यावेळी तिथे 100 विद्यार्थी शिकत होते. ज्यावेळी डॉक्टर अनिल काकोडकर तिथे ट्रेनिंग घेत होते त्यावेळी डॉक्टर होमी भाभा 3 ते 4 वेळा त्या संस्थेमध्ये भेट देण्यासाठी आले होते. जब हमारे लेखक डॉक्टर अनिल काकोड जी वहाँ पर पढ़ रहे थे, ट्रेनिंग ले रहे थे, तब डॉक्टर होमी भाभा वहाँ पर 3 से 4 बार आए थे. लेखक म्हणतात की डॉक्टर होमी भाभा यांचे व्यक्तिमत्व अतिशय स्फूर्तिदायक होते. मतलब लेखक यहाँ पर कहते हैं कि डॉक्टर होमी भाभा इनका व्यक्तिमत्व बहुत ही प्रेरणादायी था. एके दिवशी असेच डॉक्टर होमी भाभा त्या संस्थेमध्ये आले असता सर्व मुलामुलींनी त्यांना एक प्रश्न विचारला की आम्ही एवढे मुले मुली इथे आहोत पण आम्हा सर्वांना पुरेल इतकं काम तर इथे अजिबातच नाही आहे. एक दिन ऐसा हुआ कि जब डॉक्टर होमी भाभा वहाँ पर आए थे तब सभी विद्यार्थियों ने उनसे एक सवाल पूछा कि हम इतने सारे विद्यार्थी यहाँ पर हैं लेकिन हम सबके लिए काम तो यहाँ पर बिल्कुल नहीं है. तेव्हा त्यांना डॉक्टर होमी भाभा यांनी जे उत्तर दिले ते खूप महत्त्वाचे होते. तब डॉक्टर होमी भाभा
इन्होंने उनको जो उत्तर दिया वो बहुत महत्त्वपूर्ण था। उससे इन विद्यार्थियों ने बहुत बड़ी बात अपने जीवन के लिए हमेशा के लिए सीखी। ते म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त संशोधन करत रहा। मतलब आप काम कितना है इसकी चिंता मत करो, आप सिर्फ संशोधन मतलब रिसर्च करो। तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा, आप खुद का काम खुद बनाओ। काय काम करायचे हे तुम्हीच ठरवा, मतलब आपको क्या काम करना है ये खुद भी आप ही सोचो। बॉसने सांगितले तेवढेच करण्याचा स्वभाव सोडून द्या, मतलब आपके बॉस ने जितना काम बोला है उतना ही करना है। ये जो आपकी आदत है उसको आप छोड़ दो। स्वतःचा मार्ग स्वतः शोधा, खुद का रास्ता खुद ढूंढो, ऊर्जा मिळवा, एनर्जी लो, कार्यात सक्षम व्हा, अपने काम में उतने ही सक्षमता दिखाओ, तेव्हाच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता। तभी आप अपने जीवन में यशस्वी बनेंगे। ये सब तब होगा जब आप अपना रास्ता खुद ढूंढेंगे, ऊर्जा लेंगे और अपने काम में सक्षम बनेंगे। डॉक्टर होमी भाभा यांच्या या बोलण्याने डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जीवनाबद्दलचा आणि आपल्या कार्याबद्दलचा दृष्टिकोनच बदलून गेला। डॉक्टर होमी भाभा इनकी इन बातों से डॉक्टर अनिल काकोड जी का अपने जीवन के बारे में और अपने काम के बारे में नज़रिया मतलब दृष्टिकोन बदल ही गया। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आत्तापर्यंतची ह्या पाठाची थोडक्यामध्ये माहिती आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पाठाला। तर आपण सुरुवात करूया आपल्या पाठाच्या पुढच्या परिच्छेदाला म्हणजे आजच्या ॲक्च्युअल लेक्चरला। पहिला आपण अनुभव पाहिलेला आहे जेव्हा मी तुम्हाला थोडक्यात आता ती पाठाचा सार सांगितला, म्हणजे पाठाची पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे याआधी। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या परिच्छेदाला। आता दुसरा अनुभव सांगतो। अनिल काकोडकरांनी अपना पहला अनुभव मतलब अपना पहला अनुभव हमारे सामने रखा है। अब वो हमारे सामने रखना चाहते हैं उस संस्था का दूसरा अनुभव। ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो। यहाँ पर लेखक कहते हैं कि त्यांनी ट्रेनिंग स्कूलमधलं प्रशिक्षण पूर्ण केलं। उन्होंने ट्रेनिंग स्कूल का जो ट्रेनिंग है वो कंप्लीट किया और अब वो बार्क में ॲज अ इंजिनियर काम कर रहे हैं। म्हणजेच डॉक्टर अनिल काकोडकर यांनी बार्कमधील स्वतःचं ट्रेनिंग संपवलेलं आहे आणि आता ते स्वतः त्या ठिकाणी अभियंता म्हणजेच इंजिनियर म्हणून काम करत आहेत। तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आले। मेटलायझिंग प्रक्रिया म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण देण्याची क्रिया। मीन्स अ टेक्निक ऑफ कोटिंग मेटल ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जेव्हा लेखक इंजिनियर म्हणून कामाला लागले त्या ठिकाणी त्यांना एक मोठं कार्य सोपवण्यात आलं। ते कार्य म्हणजे त्यांना मेटलाइजिंग ही प्रक्रिया तिथे पूर्ण करायची होती। उनको मेटलाइजिंग ये प्रोसेस वहाँ पे पूर्ण करके दिखाना था। आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती। यंत्रसामग्री मशीनरीज। तर मेटलाइजिंग के लिए जितने भी मशीनरीज चाहिए थी वो उनके पास थी। म्हणजेच मेटलाइजिंग या प्रक्रियेसाठी जितकी यंत्रसामग्री हवी होती ती त्यांच्याकडे होती। पण एक समस्या होती। तो ती समस्या कोणती? मेटलाइजिंग के लिए उनके सामने एक समस्या थी। वो कौन सी है हम आगे देखेंगे। पण कोणीही ती वापरली नव्हती। ठीक आहे। म्हणजेच काय
कि आपल्याकडे कितीही उपकरणं असली, सामग्री असली, हमारे पास कितनी भी ज़्यादा सामग्री है, लेकिन जब तक हम उसका इस्तेमाल नहीं करते तब तक हमें ये पता नहीं चलता कि उसका इस्तेमाल करना कैसे है। तो यही उनके सामने समस्या थी। मेटलाइजिंग तो करना था, लेकिन मेटलाइजिंग के लिए जो सामग्री उनके पास थी सब थी, लेकिन उसको इस्तेमाल कैसे करना है वो वहाँ पर किसी को पता नहीं था। जेव्हा लेखक इंजिनियर म्हणून बागमध्ये कामाला लागले, कार्य करण्याची सुरुवात त्यांनी केली, त्यावेळेला त्यांना मेटलायझिंग करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आता हे कार्य करताना मेटलायझिंगसाठी आवश्यक असणारे सारी सामग्री तिथे होती, पण ती कोणालाही वापरता येत नव्हती. मतलब किसी को भी इस्तेमाल कैसे करना है वो वहाँ पे पता नहीं था. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो. लेखक बोले की मैं इसके ऊपर काम तर करूँगा, मेटलायझिंग प्रक्रियावरती मी काम तर करेन, पण त्यासाठी मला एक वेल्डर म्हणजे धातूंची जोडणी करणारा, मतलब अ पर्सन हू वेल्ड्स मेटल, म्हणजेच अशी व्यक्ती हवी आहे की जी वेल्डिंग करू शकते. एक फोरमन मीन्स हेड ऑफ द वर्कर, म्हणजे ज्याच्या हाताखाली आणखी काही काम करणारे व्यक्ती असतील असा एक वर्कर मला हवा आहे आणि एक वेल्डर हवा आहे. अशा 2 व्यक्ती लेखकांना मेटलाइजिंग ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हव्या होत्या. मतलब लेखक के सामने सामग्री तो थी मेटलाइजिंग करने के लिए, लेकिन वो कैसे इस्तेमाल करनी है वो उनको पता नहीं था. तो उस काम के लिए उनको 2 व्यक्तियों की ज़रूरत थी. वो एक वेल्डर और दूसरा था फोरमन. यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही. जेव्हा लेखकांनी अपनी मांगनी संस्थेपुढे ठेवली, जब राइटर ने अपनी मांग संस्था के सामने रखी कि मुझे इस काम के लिए इन 2 चीज़ों की ज़रूरत है, एक तो वेल्डर और दूसरा फोरमन, तब उनको ये कहा गया कि अब तो तुम्हें जिम्मेदारी दी गई है और इस काम को पूर्ण करने के लिए हमारी तरफ से तुम्हें कुछ भी मिलने वाला नहीं है. तुला काहीही मदत आमच्याकडून मिळणार नाही. जे काही करायचं आहे ते तुला स्वतःलाच करायचं आहे. मतलब जो कुछ भी करना है वो तुम्हें खुद करना है, किसी की मदद के बगैर करना है. कोणाच्याही मदतीशिवाय तुला करायचं आहे. तुला स्वतःला सर्व कार्य करावं लागेल. तुम्हें खुद ही सारा काम करना पड़ेगा. वरिष्ठांची आज्ञा. वरिष्ठ मीन्स सीनियर्स. वरिष्ठांची आज्ञा म्हणून, आज्ञा मतलब ऑर्डर, वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. मतलब अब सीनियर्स ने ऑर्डर दिया है तो काम तो करना ही पड़ेगा. वरिष्ठ व्यक्तींनी आपल्याला आज्ञा दिलेली आहे तर कामाला सुरुवात करावीच लागेल, कारण या ठिकाणी मी स्वतः काम करू शकतो, तेही कोणाच्याही मदतीशिवाय. हे लेखकाला इथे सिद्ध करायचं आहे. मतलब राइटर को अपने आप को प्रूफ करना है कि किसी के भी मदद के सिवा वो यहाँ पर काम कर सकते हैं. आणि बरीच प्रयत्न, कोशिश, बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. उन्होंने बहुत कोशिश किया और उस काम को पूरा किया. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. व्याप्ती, एक्सपांस. मतलब जब राइटर ने वो काम पूर्ण करके दिखाया तो अब उनके इस काम को वहाँ पर विस्तार दिया गया, उस काम को वहाँ पर बढ़ाया गया. जेव्हा लेखकाने खूप सारा प्रयत्न केल्यानंतर मेटलाइजिंग ही प्रक्रिया पूर्ण करून दाखवली, तेव्हा संस्थेने ते कार्य विस्तारित केले. मतलब उस काम को बढ़ाया. हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि विचारलं. आता त्यांनी ह्या कामाला वाढवलेलं आहे. मतलब उन्होंने इस मेटलाइजिंग प्रोसेस को बढ़ाया है. उसके साथ उन्होंने आगे का प्लान बताया कि हम ये करेंगे वो करेंगे. और अब उन्होंने पूछा, आता संस्थेने स्वतः विचारलं. काय विचारलं बघा बरं. आता सांग, अब बताओ तुला काय पाहिजे. मतलब अब बताओ कि तुम्हें क्या चाहिए. आता संस्थेने त्यांना विचारलं की आता सांग तुला काय पाहिजे. कारण काम सुरू करण्याच्या आधी लेखकाने 2 मागण्या ठेवल्या होत्या.
एक म्हणजे वेल्डरची आणि दूसरी म्हणजे फोरमैन। मतलब काम शुरू करने के पहले राइटर ने अपनी मांग रखी थी, तो ये संस्था को मान्य नहीं था। संस्था चाहती थी की पहिले लेखक अपने आप को प्रूफ करें। संस्थेला हे हवं होतं की लेखकांनी स्वतःच्या कार्याला स्वतःला आधी दुसऱ्यांसमोर सिद्ध करावं आणि नंतरच त्यांची जी काही मागणी असेल ती ते पूर्ण करू शकतात। तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे ते सर्व मिळेल। आता बघा बरं, लेखकाने खूप प्रयत्न केला, बहुत कोशिश की राइटर ने, और मेटलाइजिंग प्रोसेस को पूर्ण करके दिखाया। आणि मेटलाइजिंग ही प्रक्रिया त्यांनी स्वतः एकट्याने पूर्ण करून दाखवली। आता संस्थेचा त्यांच्यावरती विश्वास बसला। अब इस संस्था का उनके ऊपर विश्वास बैठा और अब वो खुद से बोल रहे हैं। आता ते स्वतः विचारत आहेत की तुला काय हवं आहे सांग आता, कारण आता हे कार्य वाढलेलं आहे, ये काम बढ़ चुका है आणि तो स्वतःला सिद्ध केलेला आहे। तुमने अपने आप को प्रूफ भी करके दिखाया, तो अब बताओ क्या चाहिए। तुला वेल्डर हवा तर वेल्डर मिळेल, तुला फोरमन हवा असेल तर फोरमन मिळेल, तुला जे हवं आहे, तुम्हें जो कुछ भी चाहिए ते सर्व तुला मिळेल, वो सब तुम्हें मिल जाएगा। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या दुसऱ्या घटनेला सुरुवात केलेली आहे आणि पुढे आपल्याला पाहायचं की संस्थेच्या ह्या प्रश्नावर लेखकांनी काय उत्तर दिलं। लेखकांनी ह्या पाठाच्या माध्यमातून आपले अनुभव सांगितलेले आहेत। मतलब राइटर ने इस पाठ के माध्यम से हमारे सामने उनके अनुभव रखे हैं और उनके अनुभव से हमें कुछ सीखना है। तर या ठिकाणी आपण हा अनुभव अर्धाच वाचलेला आहे आणि त्यातून आपण एक गोष्ट शिकलो की कोणतंही काम सुरू करण्याआधी आपल्याला मागणी करायची नाही आहे, तर ते काम शुरू करण्याआधी आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे। मतलब किसी भी काम के लिए हम लोग कितना काबिल है पहले वो हमें सिद्ध करना पड़ेगा, प्रूफ करना पड़ेगा, और जब हम लोग अपने आप को प्रूफ कर देंगे तभी हम लोग आगे वाले व्यक्ति के सामने मांग कर सकते हैं। तर आपण पाहणार आहोत की पुढे पाहणार आहोत की या संस्थेच्या प्रश्नावरती किंवा वरिष्ठांच्या प्रश्नावरती आपल्या लेखकांनी काय उत्तर दिले। यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको। लेखकांना जेव्हा संस्थेने विचारलं की तू आता तुझं काम सिद्ध करून दाखवलं आहेस, तेव्हा तुला आता तुझ्या कामासाठी काय हवं असेल ते तू मागू शकतोस। त्यावर लेखक म्हणतात की आता मला कशाची गरज नाही। एक बार लेखक ने अपने आप को प्रूफ करके दिखाया, तब लेखक बोलते हैं कि अब मुझे किसी भी चीज़ की ज़रूरत नहीं है, मी स्वतः सर्व करेन, मैं खुद सब कुछ करूँगा। तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात। लेखकाच्या ह्या उत्तरावरती त्यांचे वरिष्ठ म्हणाले की एक गोष्ट लक्षात ठेव कि सर्व लोकांना एक सवय असते, सभी लोगों को एक आदत होती है, काम शुरू करण्याआधीच मतलब काम की शुरुआत करने से पहले ही लोग काय काय मागण्या करतात। मतलब लोग बहुत सारी मांग करते हैं आणि या वृत्तीमुळेच, वृत्ती म्हणजे स्वभाव मीन्स नेचर, आणि सतत मागण्याच्या स्वभावामुळे मतलब काम करने की शुरुआत करने से पहले ही बहुत सारी मांग करने के स्वभाव के कारण आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं। मतलब आज तक वो काम नहीं हुआ था, कारण मेटलाइजिंगसाठी आवश्यक असलेली सगळी सामग्री तिथे होती। मतलब मेटलाइजिंग के लिए जो जो सामग्री चाहिए वो सब वहाँ पे थी, लेकिन फिर भी मेटलाइजिंग करते कैसे हैं, वो इस्तेमाल कैसे करते हैं या सामग्री को कैसे इस्तेमाल करते हैं वो वहाँ पर किसी को नहीं पता था। म्हणजेच मेटलाइजिंगसाठी असलेल्या सामग्रीचा वापर कसा करतात हे तिथे कोणालाच माहिती नव्हतं। तर अशा सवयींमुळे काम अजिबात होत नाही, म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो, और इसीलिए हमने तुम्हें तब काम शुरू करने से पहले वेल्डर और फोरमन देने के लिए मना किया था। कारण आम्हाला माहिती होतं की काम सुरू करण्याआधी जर मागणी केली तर काम कधी पूर्ण होत नाही आणि आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही।
आणि म्हणूनच आम्ही तुझ्या मागणीला नकार दिला और इसीलिए तुम्हारी उस मांग को हमने नकार दिया. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. अब ऐसा नहीं है. आता तू हे काम पूर्ण करून दाखवलेलं आहेस, तेही एकट्यानेच. अब तुमने ये काम खुद पूर्ण करके दिखाया है और वो भी अकेले ने काम करके दिखाया है. इसीलिए अब हमें तुम्हारे ऊपर विश्वास हो चुका है. अब तुम्हें जितने चाहिए उतने लोग अपने पास रखो. आता ते तुझं ऐकतील. आणि जे लोक तुझ्या नियंत्रणाखाली काम करतील, तुझ्या हाताखाली काम करतील, ते लोग तुझं आता ऐकतील. मतलब तुम्हारे अंडर, तुम्हारे नियंत्रण में अब जितने लोग काम करेंगे वो तुम्हारी बात सुनेंगे. क्यों सुनेंगे? क्योंकि वो काम तुमने पहले अकेले ने बिना किसी मदद के करके दिखाया है. ते तुझं ऐकतील कारण ते काम तू एकट्यानेच करून दाखवलेलं आहेस. कारण त्यांनी पाहिलंय मतलब उन्होंने देखा है. तू हे करू शकतोस, तुम ये कर सकते हो. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. ठीक आहे. तर लेखकाचे वरिष्ठ या ठिकाणी त्याला समजावत आहेत. मतलब राइटर के सीनियर्स उसको समझा रहे हैं की तू हे काम कोणाच्याही मदतीशिवाय केलंस. तुमने ये काम किसी के भी मदद के बिना किया आणि ते करताना सर्वांनी तुला पाहिलं. वो करते वक्त सबने तुम्हें देखा. तो अब जितने भी लोग तुम्हारे लिए काम करेंगे वो तुम्हारी बात मानेंगे क्योंकि तुम्हें अकेले काम करते सबने देखा है. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. मतलब कोई भी अकेला इंसान ज़्यादा काम नहीं कर सकता है. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता. मतलब आप कर सकते हो कोई भी काम, हे आधी दाखवा. ते आधी तुम्हाला सिद्ध करायला हवं. मतलब लोगों के सामने आपको पहले खुद को सिद्ध करना पड़ता है कि आप ये काम कर सकते हो, वो भी बिना किसी मदत के. म्हणजे कोणतंही काम करण्याआधी कोणाच्याही मदतीशिवाय मी हे काम करू शकतो हे तुम्हाला आधी इतरांना दाखवावं लागेल आणि मग इतरांना काम सांगा. जेव्हा हे काम तुम्ही एकटे करू शकता, हे तुम्ही सिद्ध करता, तुम्ही कार्य करून दाखवता, तेव्हाच तुम्ही ते काम दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार ठेवता. मतलब कोई भी काम जब आप पहले करते हो, अकेले करते हो, बिना किसी मदद के करते हो, तब ही वो काम दूसरों को बताने का या दूसरों को वो काम करने का या करा के लेने का अधिकार रखते हो. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. मतलब कि जो काम हमें खुद ही नहीं आता है वो काम दूसरों को हम लोग दे ही नहीं सकते हैं. म्हणजेच हे अयोग्य आहे, हे गलत आहे की एखादं काम आपल्यालाच येत नाही आहे आणि आपण ते काम दुसऱ्यांना करायला सांगतो. कोणतंही कार्य असो, ते कार्य आधी स्वतःला करता येणं आवश्यक आहे. जेव्हा दुसरे आपल्याला ते काम करताना पाहतील तरच ते तुमचं अनुकरण करतील. जब लोग देखेंगे कि आप ये काम खुद कर सकते हो बिना किसी मदद के, तभी वो आपका कहना मानेंगे और तभी वो आपका अनुकरण करेंगे. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. धडा मतलब टीचिंग या लेसन. तर हा जो दुसरा अनुभव होता, या दुसऱ्या अनुभवातून लेखक हे शिकले की जर काम आपल्याला येत नसेल तर आपण ते काम दुसऱ्यांना सांगू शकत नाही. मतलब जो काम हमें खुद नहीं आता है वो काम हम दूसरों को नहीं बता सकते. इसीलिए हर काम को पहले खुद करना सीखो और अपने आप को प्रूव करो. म्हणून कोणतंही नवीन कार्य आधी स्वतः करायला शिका कोणाच्याही मदतीशिवाय आणि आपण स्वतःला सिद्ध करा, तरच दुसरे तुमचं म्हणणं ऐकतील. मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. लगभग 50 साल पहले के ये अनुभव है और लेखक कहते हैं कि आज भी मुझे ये बहुत ही महत्वपूर्ण लगते हैं क्योंकि ये जीवन की सच्चाई हमारे सामने रखते हैं. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घ्या. समजून घेतलात
तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. खात्री म्हणजे विश्वास. लेखकांनी हे 2 अनुभव आपल्यासमोर ठेवलेले आहेत. त्या अनुभवांचा वापर करून लेखक म्हणत आहेत की आपण जेव्हा मोठे होतोय, मतलब हम लोग बड़े हो रहे हैं, आपल्या कार्याची निवड करतोय, हमारे काम का क्षेत्र हम लोग चुन रहे हैं, तर अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये लेखकाच्या या 2 अनुभवांचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. तर अशा प्रकारे आपण हा मोठे होत असलेल्या मुलांनो हा डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिलेला जो स्थूल वाचनात्मक पाठ आहे तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत की त्याचे प्रश्नोत्तर आपल्याला कसे लिहायचे आहेत. कारण याआधीच मी सांगितलं होतं की स्थूल वाचन या विभागाला एकूण 6 मार्क आहेत, 6 गुण आहेत. आणि स्थूल वाचन हा विभाग अभ्यास करण्यासाठी अतिशय सोपा आहे. त्यासाठी त्याचे प्रश्नोत्तर कसे लिहायचे आहेत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा आहे स्थूल वाचनाचा प्रश्नोत्तराचा विभाग. सर्वात पहला प्रश्न है, सबसे पहला क्वेश्चन जो है वो है टिपा लिहा, मतलब शॉर्ट नोट लिखने हैं हम लोग को. पहिला है बार्क. आता तुम्हाला या ठिकाणी बार्क वरती टिप लिहायची आहे, मतलब शॉर्ट नोट लिखनी है. तर तुम्हाला बार्क म्हणजे काय, बार्क मतलब क्या, बार्क म्हणजे BARCचा लॉंग फॉर्म काय आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असा आहे. बार्कला मराठीमध्ये काय म्हणतात ते लिहायचं आहे, मतलब बार्क को मराठी में क्या बोलते हैं वो लिखना है. बार्क ही संस्था कोणी स्थापन केली ते लिहायचं आहे. त्यानंतर डॉक्टर होमी भाभा यांची थोडक्यात माहिती लिहायची आहे, मतलब होमी भाभा इनकी भी आपको शॉर्ट में थोड़ा सा इन्फॉर्मेशन आपको देना है. त्यानंतर ही संस्था कशी मोठी आहे, इथे कोणतं काम चालतं, मतलब ये संस्था कितनी बड़ी है, यहाँ पे कौन सा काम चलता है, वो सब आपको यहाँ पर बताना है. हे सगळं तुम्हाला इथे सांगायचं आहे. आणि हे सर्व तुम्हाला पाठाच्या माध्यमातूनच सांगायचं आहे. त्याच्यामुळे पाठाचा चांगला जर अभ्यास केलात तर तुम्हाला बार्क यावरती टिप लिहिणं किंवा शॉर्ट नोट लिहिणं जास्त कठीण जाणार नाही. तर सगळा जो पाठ आहे लर्निंग पाठ आहे, तुम्ही जस्ट बाय हार्ट करा, व्यवस्थित हा पाठ 3-4 वेळा वाचा, आपोआप तुम्हाला सर्व प्रश्नोत्तरं व्यवस्थितपणे लिहिता येतील. दुसरी जी टिप आहे ती आहे डॉक्टर होमी भाभा. तर डॉक्टर होमी भाभा यांना कोण ओळखत नाही, तर डॉक्टर होमी भाभा हे जगातले सगळ्यात प्रसिद्ध असे अणुशास्त्रज्ञ होते, ऑटोमिक सायंटिस्ट होते. त्यानंतर भारतामध्ये त्यांनी अणुसंशोधनाचा पाया घातला, यहाँ पे उन्होंने ॲटॉमिक रिसर्च शुरू किया. BARC ही संस्था त्यांनी स्थापन केली. त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं ते आपण पाठामध्ये पाहिलं, मतलब उनकी पर्सनॅलिटी कैसी थी वो हमने देखा की खूपच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व होतं, स्फूर्तिदायक असं व्यक्तिमत्व होतं. जेव्हा लेखक बार्कमध्ये ट्रेनिंग घेत होते त्यावेळी ते 3-4 वेळा आले होते आणि त्यावेळेला त्यांनी जी तिथल्या विद्यार्थ्यांना काही माहिती दिली किंवा प्रेरणा दिली कामासंदर्भात, संशोधन करण्यासाठी जी उत्तेजना दिली, स्वतःचं काम करण्यासाठी त्यांना शिकवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी डॉक्टर होमी भाभा यांच्या संदर्भामध्ये लिहायच्या आहेत. तर ह्यासाठीही तुम्ही पूर्णपणे पाठाचा उपयोग करणार आहात, व्यवस्थित पाठ वाचणार आहात आणि ही टीप तुम्ही पूर्णपणे लिहिणार आहात. आपला पुढचा प्रश्न आहे स्काय इज द लिमिट. ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल की स्थूल वाचनाचे हे जे प्रश्नोत्तर आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त पाठाच्या माध्यमातूनच लिहायचे आहेत. एक एक घटनेवरती तुम्हाला इथे एक एक प्रश्न विचारलेला आहे, मतलब एक एक घटना के ऊपर आपको यहाँ पे एक एक प्रश्न पूछा है और पाठ के माध्यम से ही उसका उत्तर आपको लिखना है. तर स्काय इज द लिमिट म्हणजे काय की आपण काम करताना हा विचार नाही करायचा की आपल्याला बॉसने काम दिलेलं आहे की नाही. बॉसने जेवढं काम दिलं असेल तेवढंच करायचं आणि शांत बसायचं, ही प्रवृत्ती हा स्वभाव आपल्याला सोडायला हवा. या संदर्भामध्ये पाठामध्ये एक परिच्छेद आलेला आहे, तोच आपल्या लेखकांचा पहिला अनुभव होता. मतलब स्काय इज़ द लिमिट मतलब क्या कि हमें खुद का काम खुद ढूंढना है,
बॉस ने जितना बोला उतना ही काम करके रुकना नहीं है, या बॉस ने काम बोला ही नहीं तो हमें करना नहीं है। ऐसी सोच हमें बदलनी होगी, ये स्वभाव हम लोग को बदलना होगा। और इससे जुड़ा हुआ एक अनुभव लेखक ने हमारे इस पाठ में दिया हुआ है। हमने इसके पहले वाले लेक्चर में वो पढ़ा हुआ है, वो पूरी घटना हम लोग को यहाँ पर लिखनी है। आपला स्वतःचा मार्ग आपल्याला स्वतः शोधायचा आहे, ऊर्जा मिळवायची आहे आणि आपल्या कामामध्ये आपल्याला सक्षम बनायचं आहे। खुद का रास्ता खुद ढूंढना है हम लोग को, खुद की दिशा खुद निश्चित करनी है हमें, और अपने कार्य में हम लोग को खुद को सक्षम बनाना है। मतलब हमारा लिमिट क्या है, द स्काय इज़ द लिमिट। तो हम लोग को ये पूरा जो अनुभव है राइटर का, लेखकाचा हा पूर्ण अनुभव आपल्याला या प्रश्नासाठी आपल्याला उपयोग करायचा आहे। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हास वाटते। हा जो अनुभव आहे मेटलायझिंगचा तो आपण ह्याच आपल्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत। तर आपण पाहिलं होतं की जेव्हा लेखकाने कॉलेज संपवून इंजिनियर म्हणून किंवा अभियंता म्हणून जेव्हा बार्कमध्ये काम करण्यास सुरुवात केली, अपने कॉलेज की पढ़ाई पूर्ण करने के बाद, ट्रेनिंग पूर्ण करने के बाद जब बार्क में एज ए इंजीनियर जब हमारे लेखक ने काम करने की शुरुआत की, तो सबसे पहली जिम्मेदारी उनके ऊपर कोई दी गई, तो वो थी मेटलायझिंग की। और हमने देखा, आपण असं पाहिलं की मेटलायझिंग ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण न होण्यामागे कारण कोणती होती, तर मेटलायझिंगसाठी आवश्यक सामग्री तिथे होती। मतलब मेटलाइजिंग के लिए जो भी सामग्री चाहिए थी वो वहाँ पर थी, पण ती कोणी वापरली नव्हती। मतलब उस सामग्री को किसी ने इस्तेमाल नहीं किया था, त्यामुळे ती कशी वापरायची आहे हे कोणाला माहीत नव्हतं। मतलब उसको कैसे इस्तेमाल करना है वो किसी को पता नहीं था। ती सामग्री वापरण्यासाठी वेल्डर आणि फोरमन की आवश्यकता होती। मतलब उस सामग्री को इस्तेमाल करने के लिए वेल्डर और फोरमन की ज़रूरत थी, और वो भी वहाँ पर कोई नहीं दे रहा था। तर लेखकाने सांगितलं होतं की ही सर्व कामं तुम्हाला स्वतः करायची आहेत, हे सब काम आपको खुद को करना है, आणि जोपर्यंत तुम्ही ही कामं स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे काम येणार नहीं। तर ही जी घटना है, ये जो घटना है वो घटना आपको वहाँ पर इस प्रश्न के उत्तर में अच्छी तरीके से लिखनी है। ही घटना तुम्हाला इथे व्यवस्थितपणे लिहायची आहे। पुढचा प्रश्न आहे, आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा। उक्तीचा अर्थ होतो सेइंग, म्हणजे कहावत जिसको हम लोग बोलते हैं। तर आपल्याला ही उक्ती इथे स्पष्ट करायची आहे। यथार्थता म्हणजे सत्यता। तर आपल्याला ही जी उक्ती आहे की आधी केले मग सांगितले, तर हे कसं काय, तर लक्षात ठेवा या पाठामध्ये उदाहरण दिलेलेच आहे मेटलाइजिंग ह्या घटनेमधून। मतलब मेटलाइजिंग से जुड़े हुए घटना के माध्यम से लेखक ने हमें ये हम लोग को एक अनुभव दिया है कि जब तक काम हम खुद नहीं करते हैं तब तक हम लोग दूसरों को बता नहीं सकते हैं। जोपर्यंत एखादे काम आपण स्वतः शिकत नाही आणि करत नाही तोपर्यंत ते काम करण्यासाठी आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही। जसं की लेखकांचा अनुभव आपण इथे लिहू शकतो की मेटलाइजिंगवरती वेल्डर आणि फोरमन नसताना देखील, त्यांच्या मदतीला कोणीही नसताना, ना उनको फोरमन दिया गया, ना उनको वेल्डर दिया गया, ना उनको मदत करने के लिए कोई व्यक्ति दिया गया, त्यांनी स्वतः ते काम पूर्ण करून दाखवले आणि नंतरच त्यांनी ते काम दुसऱ्यांना सांगितलं। जर आपल्याला एखाद्या संतांचा दाखला इथे द्यायचा असेल, मतलब किसी संत का उदाहरण अगर हम लोग को यहाँ पे देना होगा, तर आपण संत गाडगे महाराजांचं उदाहरण देऊ शकतो। संत गाडगे महाराज का उदाहरण हम लोग दे सकते हैं कि ज्यांना स्वच्छतेचे ते खूप मोठे भोगते होते। मतलब स्वच्छता उनको बहुत पसंद थी आणि त्यासाठी ते दुसऱ्यांना स्वच्छता राखा सांगत नव्हते, तर स्वतः ते स्वच्छता करायचे। नेहमी त्यांच्या हातामध्ये झाडू असायचा। म्हणजेच काय की आपण कोणतेही कार्य स्वतः केल्याशिवाय, स्वतः त्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपण दुसऱ्यांना ते कार्य सांगू शकत नाही। जर अपन तस्सा करते तो ते योग्य नहीं है। मतलब कि कोई भी काम को जब तक हम लोग खुद नहीं करते हैं तब तक हम वो काम करने के लिए दूसरों को नहीं कह सकते, वो गलत होगा। तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ह्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। नंतर पुढचा प्रश्न आहे 5वा,
प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते. हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा. आता लक्षात घ्या, इथे शब्द दिला आहे स्वानुभव. स्वानुभव मतलब सेल्फ एक्सपिरियन्स. तर तुम्हाला इथे स्वतःचा एखादा अनुभव सांगायचा आहे की एखादं असं काम असेल की तुम्ही स्वतः अनुभव घेतला आणि नंतर तुम्ही शिकलत. जसं की आपण घरामध्ये आईला म्हणतो की आई मला तू काहीतरी खायचा नवीन पदार्थ करून दे. तर आई कंटाळलेली असते, काहीतरी नकार देते, मतलब कभी मना कर देती मम्मी हम लोग को कोई नई चीज़ खाने की बना के देने के लिए. तेव्हा आपण स्वतः तो पदार्थ करू शकतो. किंवा आणखी एखादा अनुभव की तुम्ही स्वतः एखादं कार्य केलं आणि त्यातून तुम्हाला पहिल्यांदा नाही जमलं, पण नंतर तुम्हाला जमत गेलं. पहले आपको नहीं आया वो काम करने के लिए और बाद में आपको वो काम आता चला गया. मतलब कोई भी काम हो अपने जीवन का, हम लोग बिना एक्सपीरियंस के म्हणजे अनुभव न घेता आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. जर आपल्याला कार्य चांगले करायचे असेल, अगर हमें कोई भी काम अच्छे से करना है, तेव्हा ते कार्य आपण अनुभवातूनच शिकतो. जितका जास्त अनुभव तितके काम जास्त चांगले होते. तर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा अनुभव लिहायचा आहे, मतलब खुद का आपका एक्सपीरियंस लिखना है. या ठिकाणी तुम्हाला पाठाचा उपयोग करायचा नाही, मतलब आपको यहाँ पे पाठ का आधार नहीं लेना है. तर अशा प्रकारे आपण आपला पहिला जो स्थूल वाचनाचा पाठ आहे मोठे असलेल्या मुलांनो, हा आपण पूर्ण केलेला आहे, ज्याचे लेखक होते डॉक्टर अनिल काकोडकर. नक्कीच तुम्हाला हा पाठ आवडला असेल, समजला असेल. जितकं शक्य असेल तितक्या लवकर या पाठाचा तुम्ही अभ्यास करा. या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या जितका जास्तीत जास्त तुम्ही घरी अभ्यास कराल, तितकंच तुम्हाला तुमच्या प्रगतीपत्रकावर जास्तीत जास्त गुण दिसतील. तर तुमच्या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. स्टे होम, स्टे सेफ. गुड बाय.